या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून आता एक मोठी बातमी समोर येत आहे। सोलापूरचे माजी आमदार आणि लिंगायत समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती शिवशरण पाटील यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील यांना पाठिंबा दिला आहे। शिवशरण पाटील यांचा अमर पाटील यांना दिलेला पाठिंबा म्हणजे भारतीय जनता पार्टीला धक्का मानला जात आहे। शिवशरण पाटील हे माजी आमदार आहेत। दक्षिणमध्ये त्यांचं देखील एक वर्चस्व आहे। त्यामुळे या निवडणुकीत शिवशरण पाटील यांनी अमर पाटील यांना पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। मला खूप आनंद होतोय। मी माझ्या घरी परत आलो। खूप म्हणजे खूप आनंद होतो। मी बाहेर होतो, मला कसं तरी वाटत होतं, कुठे गेलो काय गेलो असं वाटत होता। पण असो, आज उद्धवजी साहेबांच्या हस्ते बंधन बांधून घेतलेलं आहे। तेव्हा मला शिवसेना प्रमुखांनी ताईत घातलं होतं। आज उद्धव साहेबांनी माझ्या हातात मनगटात भगवा बांधलेले आहेत। मी या भगव्याच्या पायी म्हणून या सोलापूरची सेवा करत आहे। काय झालं भाजपमध्ये असं साहेब की मन रमलं नाही? भाजप गेलो ते वाट चुकली माझी। भाजपमध्ये काही रस नाही आहे, नुसतं गोड बोलतात, काही त्यात तथ्य नाही आहेत। ही दोन्ही आमदार काही कामाचे नाही आहेत। हे सत्याचे मंत्री होते, पालकमंत्री होते, आमदार होते, दिल्लीत खासदार त्यांचं, सत्ता त्यांच्या, पण सोलापूरचा विकास होऊ शकला नाही। हे दुर्दैव म्हणावं लागणार आहे। सोलापूरचं बकास केले त्यांनी। दोन्ही आमदाराचं भांडणं आहेत, एकमेकाला तिकडे गेलं की इकडं, इकडे गेलं की तिकडं। हे दोन्ही देशमुख नोटक्के माणसं आहेत। हे विकास माणसं नसून दुष्ट माणसं आहेत। यांच्या ताकद नाही आहेत सोलापूरचा विकास करावा, त्यांचा विचार नाही आहेत। फक्त मी पुढं तू पुढं, मी कसं खाऊ तू कसं खाऊ, आणि भांडायचं आणि मिळून खायचं, की अशा परिस्थिती या सोलापूरला बकास केलेले आहेत। मला म्हणून मी वाईट वाटतं। माझ्यापेक्षा माझ्या सोलापूर जनतेचा प्रश्न सुटला पाहिजे, माझ्या सोलापूरचा विकास झाला पाहिजे। दीन दलित गोर गरीब कष्टकरी शेतकरी मोलमजूर ताट मानाने जगलं पाहिजे। सोलापूरला एक साधा IT आणू शकले नाही, सोलापूरला कारखाना आणू शकले नाही, सोलापूरचा प्यायला पाणीसुद्धा दररोज मिळत नाही। 6-6 दिवस 8-8 दिवस पाणी प्यावं लागतं। हे दुर्दैव या ठिकाणी म्हणावं लागणार आहेत। हे स्वतःचं मंगल लोकमंगल, बापू तिकडे हे इकडं, कल्याणशेठची बघला रोज टेवडीवरती नऊ आकारी किंवा इकडे तंबाखू घ्यायचं, चुना लावायचं, कुणाचं तंबाखू कुणाचं चुना, आणि सोलापूरला चुना लावले। म्हणून मला दुःख वाटला, म्हणून म्हणलं त्यात अडचण नाही आहे। मित्रांनो, मला काहीच नको आहे, मला सोलापूरला काहीतरी द्यायचे आहेत। 100% आमदार करणार म्हणजे करणारच, चंग बांधलेला आहे, त्यात कुठे फरक होणार नाही आहे। त्यासाठीच मी आलो इथं। मला काय कुठे पदासाठी नाही आहे, हा माझा मुलगाच आहे। आणि शिवसेनेचा आमदार झाला म्हणजे ते आमचं कुटुंब प्रमुखाचं झाला असं होतो आहे। आणि शिवसेनेसाठी आता लढा कायमचा राहणार आहेत। मी आजारी होतो, मला कॅन्सर झालं होतं, आता कॅन्सर मुक्त शिवसेना पाटील आहे। शिवसेना प्रमुखाचा विचार, सोलापूर जनतेच्या आशीर्वादाने मी सज्ज आहे। केव्हा पण कधी पण माझा प्राण जाईपर्यंत या जनतेचे सोलापूरची सेवा करत राहणार आहे। आणि या भगवा ताट मानाने जगला पाहिजे। आदरणीय शिवसेना प्रमुखांनी मला शिकवण दिली। आदरणीय शिवसेना प्रमुखामुळे मी आमदार झालो। मी आज पेन्शन घेतो ते बाळासाहेबांमुळं, त्या सोलापूरच्या जनतेचे मी अन्न खातो। या जनतेला विश्वासघात न करता या भाजपवाल्यांनी फसवलं। फडणवीससुद्धा मला पदं देतो, हे देतो, अमुक पण सांगितलं, पण मला त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती। म्हणून सोलापूरचा विकास व्हावा, तालुक्याचा विकास व्हावा, शेतकऱ्याचा प्रश्न सुटावा, उजनीचं पाणी मिळावा, सोलापूरला दररोज पाणी मिळावा, त्या हेतूने मी त्या भागात आमदार व्हावासाठी प्रयत्न केलो। पण बापूला निवडून आणलं। बापू एकावर एक फ्री म्हणलो, ते स्वतः फ्री मला करून टाकले, तो स्वतः एक राहिले। चला ठीक आहे, काही फरक पडत नाही आहे। बचेंगे तो और भी लड़ेंगे, जा पर वचन न जाए, या शब्दाप्रमाणे जनतेची सेवा करत राहू, या सोलापूरच्या विकासाकडे प्रयत्न करू। हाच भूमिका या ठिकाणी राहणार आहे। मतदारसंघ आहे दक्षिण सोलापूर, मात्र दुसरीकडे आता तानाजी महाराज जे आहेत ते या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। नक्की काय त्यांचा लढा, म्हणजे कशा पद्धतीने त्यांची उमेदवारी पाहायला मिळेल, काय? अहो, हे दुर्दैव म्हणावं लागणार आहे।
यांना साधा पक्षाचं तिकीट देत नाही तरी अपक्ष थांबतात. कुठं काय आहे माहितीसुद्धा नाही आहे. लिंगायत म्हणून चालत नाही. एका जमात्यावरती आमदार कोणी होत नाही. त्याला कष्ट करावं लागतं, त्याला दुःख सुखात जावं लागतं, पाणी गाळावं लागतं, घाम घालावं लागतं. हे उभारलेत कुणाच्या जीवावरती, कुणाच्या काम केले, कुठं त्यांनी मदत केली, कुठं आले त्यांनी, काय नाही आहे. आता ते त्यांना विचारा, मला माहिती नाही आहे. पण आम्ही शिवसैनिक आहोत. शिवसेनेचा हा आपला उमेदवार निवडून आणणार. सोलापूर जिल्ह्यात दौरा करणार. जिथं जिथं शिवसेनेचे आमचे उद्धव साहेबांचे उमेदवार आहेत त्यासाठी प्रचार करू, निवडून आणू, लढत राहू, चांगलं काम करून दाखवू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.